श्रीराम नमस्कार. गुरुविचार आणि ज्ञानसुक्त भाग 6. आज 2 भाग रेकॉर्ड करत आहे, कारण वैद्यराजांचे विचारच असे असतात, असंख्य विचार. म्हणजे त्या वेळेला त्यांना आपण जर वाट मोकळी करून दिली तर ते बरं. असं आत्ता मला एक त्यांनी सांगितलेला प्रसंग रूप गोष्ट आठवली म्हणून लगेच आत्ता रेकॉर्ड करत आहे. एकदा आम्ही त्यांच्या दवाखान्यामध्ये बोलत होतो. विषय मला आत्ता नक्की माहीत नाही. आणि खाली कुत्र्याच्या केकटण्याचा आवाज आला. म्हणजे आपल्याला कुत्र्याचं ओरडणं, कुत्र्याचं भुंकणं आणि कुत्र्याचं केकटणं हे सर्वांनाच माहिती आहे. आणि जोरजोरात केकटत होतं. म्हणून आम्ही खाली खिडकीतनं पाहिलं तर एक कुत्र्याचं पिल्लू होतं. त्याच्या पायावरनं स्कूटर गेली होती आणि ते तिथं विवळत होतं. मनामध्ये वाईट वाटलं, कारण मुक्या जनावराला, आणि ते खूप असं विवळत केकटत होतं. आणि मग मी वैद्यराजांचं माझं त्या प्रसंगावरनं बोलणं झालं. म्हणजे ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्रत्येक कृतीत किंवा प्रत्येक क्षणामध्ये जे घडतात त्यातनं ज्ञान प्रदान करायचं. मी त्यांना सहज विचारलं की ह्या पिल्लाच्या बाबतीत असं का व्हावं. म्हणजे एकतर ते रस्ता क्रॉस करताना मध्ये आला असेल, किंवा तो स्कूटरवाला, म्हणजे ज्या ठिकाणी पिल्लू होतं समोर पार आहे तिथं ते बाजूला ते केकटत होतं, की ते स्कूटरवाल्याने त्याला मुद्दामून हे केलं असेल. दोन्हीपैकी एक काहीतरी नक्की झालं असेल. तर ते मला म्हणाले की थांबा म्हणून. मग त्यांनी आतल्या खोलीत गेले आणि एक पुस्तक आणून दिलं माझ्या हातात. हरिभाई ठक्करांचं पुस्तक होतं. मला म्हटले हे पुस्तक वाचा, याच्यात उत्तर मिळेल. तर म्हटलं बरं. आणि कर्माचा सिद्धांत हे पुस्तकाचं नाव कोणाला सांगायचं वेगळी गरज नाही. त्यांनी मला वाचायला दिलं. पुस्तक छोटं होतं, त्यामुळं मी घरी गेल्यानंतर ते वाचलं. आणि जेव्हा परत आमची 2 दिवसांनी भेट झाली तेव्हा त्यांना म्हटलं की पुस्तक वाचून झालं, खूप सुंदर पुस्तक आहे आणि कर्माचं सिद्धांत त्यांनी उत्तम प्रकारे समजवला आहे. आणि मग त्यांनी विषयाला हात घातला, जे कुत्रं केकटत होतं त्याला. मग त्यांनी सांगायचा आधी त्यांनी विचारून घेतलं की मी पुस्तकात काय वाचलं, काय काय वाचलं, काय स्वरूपाचं पुस्तक आहे. कारण त्यांची पद्धत आपल्या सर्वांनाच माहिती होतं की जर त्यांनी एखादी गोष्ट सांगितली आणि आपण ती व्यवस्थित अवलंबली नाही तर तसं ते ज्ञान प्रदान करायचे नाही. ती गोष्ट त्या व्यक्तीला करायला लावायचे आणि मगच त्याचं ज्ञान प्रदान करायचं. हे आधी 1-2 अनुभव येऊन गेले होते, त्यामुळं हे पुस्तक मी व्यवस्थित वाचलं होतं. आणि त्यामध्ये अनुषंगून एक त्यांनी उदाहरण सांगितलं की कर्म आणि प्रारब्ध. प्रारब्ध या कुत्र्याच्या पायावरनं चाक जाणं, म्हणजे ह्या कुत्र्यानी कधीतरी पूर्वकर्मामध्ये, पूर्वजन्मामध्ये ह्या माणसाच्या शारीरिक ह्याला काहीतरी इजा केली होती. पण हे उदाहरण मला सांगायला त्यांनी सांगितलं किंवा सांगायचा प्रयत्न केला. वास्तविक कर्माचं फळ, कर्माचा सिद्धांत वाचलेलं होतं, पण त्यांच्या मुखातनं मला त्याचं विश्लेषण हवं होतं. तर म्हटलं मला तसं नीट कळलं नाही, कारण आपण सर्वांना माहिती आहे की पुस्तकातलं लिहिलेलं आणि डॉक्टरांचं सांगणं, वैद्यराजांचं, हे खूप भिन्न असायचं. मग त्यांनी सांगितलं की एक उदाहरण आहे की हरिदास नावाचा एक अतिशय परमभक्त, म्हणजे जो विठ्ठलाची भक्ती करायचा, तर तो गावामध्ये त्याच्यासाठी प्रसिद्ध होता की सात्विक माणूस, आध्यात्मिक माणूस, कधी कोणाच्या आध्यात नाही, मध्यात नाही, मुखामध्ये केवळ पांडुरंगाचं नाव, स्वच्छ प्रतिमा, पवित्र प्रतिमा. आणि गावामधला एक
व्यक्ती त्यांना सांगतो की महाराज तुम्ही 2 दिवस आमच्या घरी राहायला या, आम्हाला सेवेची संधी द्या. तुमचे विचार आचार हे आमच्या घरापर्यंत आले तर माझ्या घराचं सुद्धा नंदनवन होईल. हरिदास ठीक म्हणतात आणि त्याच्याकडे राहायला जातात. पहिला दिवस जातो, नवरा बायको खूप छान सेवा त्यांची करतात. हे पण प्रसन्न होतात, वा काय भक्ती आहे. आणि त्या रात्री त्या माणसाची बायको त्यांच्याकडे शरीर भोगाची अपेक्षेने मागणी करते. त्या हरिदासांना आश्चर्य वाटतं, धक्का बसतो की मी यांना काय समजत होतो आणि हे काय निघाले. आणि ते म्हणतात की बाई तुम्ही चुकीचा विचार करताय. एक तर आपला नवरा जिवंत आहे आणि दुसरा हा व्यभिचार आहे. तुम्ही चुकीचा निर्णय करताय. तुमचा नवरा जिवंत नसता तर एखाद्याबरोबर अशी गोष्ट करणं हे समाजाच्या पूर्णतः विरुद्ध आहे. पण तुम्ही म्हणू तरी शकता. नीट गांभीर्याने लक्षात घ्या बरं का, अनुमोदन नाही आहे घटनेला. झालं, त्या बाईच्या डोक्यामध्ये ती गोष्ट बसते की नवरा जिवंत आहे म्हणून यांनी मला नकार दिला. आणि ती त्या रात्री नवऱ्याच्या डोक्यात पाटा घालते आणि त्याला मारून टाकते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हरिदासांच्या त्या ज्या खोलीत त्यांचं वास्तव्य असतं तिथं ते जातात आणि ती जाते आणि म्हणते, आता आपल्या दोघातली अडसर दूर झालेला आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी माझ्या नवऱ्याची अडचण दूर केलेली आहे, त्याचा मी खून केलेला आहे. आता आपण शारीरिक एकत्र येऊ शकतो. आणि हरिदास म्हणतात की तुम्ही काय विचार करताय, तुमच्या मनात या गोष्टी आल्याच तरी कशा. पण ती बाई इतकी बेभान झालेली असते. ती म्हणते तुम्ही माझ्याशी संग करा, अन्यथा मी सगळीकडे आरडाओरड करीन, बोबाटा करीन आणि लोकांना सांगेन की हा आमच्या घरामध्ये शिरला आणि यांनी माझा संग साधायचा प्रयत्न केला, माझ्या पतीने त्याला विरोध केला आणि यांनी पाटा त्या माझ्या पतीच्या डोक्यात घालून त्याचा खून केला. हरिदासाला हे ऐकून खूप दुःख होतं, वाईट वाटतं. पण तो काही बोलत नाही आणि त्या बाईंना सांगतो तुम्हाला हवं ते योग्य करा, पण मी कुठल्याही प्रकारचा संग करणार नाही. आणि मग ती बाई आरडाओरड करते, शेजारच्या पाजारच्यांना जमवते आणि सांगते की हा माझा नवरा बघा रक्ताच्या थारोळ्यात पडलाय आणि त्याला ह्या माणसाने मारलं की ज्यांना तुम्ही सज्जन, पवित्र, पापभिरू असे समजत होतात, त्याच्या हातनं एका वासनेसाठी हे कृत्य झालेलं आहे. झालं, सगळे गावकरी एकत्र येतात, त्याला चोप 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 देतात आणि पोलिसांच्या ताब्यात देतात. पोलिसांच्या ताब्यात दिल्यावर तुरुंगात जातो. न्यायाधीशांकडे खटला दाखल होतो आणि न्यायाधीशांना माहिती असतं की हा अतिशय सत्पुरुष आहे, हा असा करायचा नाही. पण वास्तव असं आहे की पुरावे याच्या विरुद्ध आहेत. पण एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता न्यायाधीश सांगतात की ज्या हाताने हे कृत्य केलं त्याचे दोन्ही हात खांद्यापासून तोडून टाका आणि ह्याला सोडून द्या. न्यायाधीशांच्या सांगण्याप्रमाणे अंमलबजावणी होते. दोन्ही हात खांद्यापासून तोडले जातात आणि हरिदासाला मुक्त केलं जातं. हरिदास घरी येतो, मनामध्ये विवळत असतो, मी एवढा सत्वशील, पवित्र, पण असं माझ्या बाबतीत का व्हावं. आणि पांडुरंग तिथं प्रगट होतो आणि पांडुरंग त्याला सांगतो की आज तुला जी शिक्षा मिळाली त्याच्यामुळं तुझी आणि माझी भेट झाली. नीट लक्षात घ्या बरं का गोष्ट इथं. त्याला म्हणाले की तू पूर्वकर्मीचा गुन्हेगार होतास. आणि मग त्यांना त्या माणसाचा पूर्व जन्म पांडुरंग दाखवतात हरिदासाला की पूर्वजन्मी सुद्धा हा उत्तम योगी होता आणि नदीमध्ये सूर्याला अर्घ्य देताना
दोन्ही हात आपण माहिती आहे का असे करतो. अर्घ्य देत होता आणि तो पाहतो तेव्हा की एक गाय पळत गेली आणि ती निघून गेली आणि थोड्या वेळाने त्याच्या पाठीमागं एक कसाई धावत हातात सुरा घेतलेला त्यांनी पाहिला. आणि त्या कसाईने याला विचारलं की महाराज सांगा की गाय कुठं आहे, कुठल्या दिशेला गेली. आणि जे अर्घ्य करायला हात असतं असाच तो हात असा करतो ज्या बाजूला गाय गेलेली असते आणि कसाई त्या गायीच्या मागं जातो आणि गायीला मारतो. हरिदास पांडुरंगाला म्हणतो पण ह्याच्यात मी कुठं आहे, माझा दोष काय. तो म्हणतो जो अर्घ्य देत होता हा तू होतास आणि जी गाय आहे ही ती स्त्री आहे आणि जो कसाई आहे तो ह्या जन्मीचा तिचा पती होता. तू तेव्हा ती कुठं गेली हे सांगायची त्या ह्याला मूक का होईना पण मदत केलीस. आणि त्या कसाईनी म्हणजे तिच्या पतीनी त्या गायीची म्हणजे पत्नीची त्यावेळी सूर्यानी मान कापून हत्या केली. आणि ते फळ तुला ह्या जन्मामध्ये प्रारब्ध म्हणून समोर आलं आणि ते तू भोगायला लागलं. कारण ज्या हाताने ही कृती केली होती ते हात तुझे दोन्ही तोडले गेले. म्हणजे हा कर्माचा सिद्धांत हा खरा आहे. मनुष्य जीवनामध्ये विचार करताना असं होतं मनुष्याच्या जीवनात अनेक घटना घडत असतात. पण जसं वैद्यराजांनी सांगितलं की आपल्या प्रारब्धावरती, गुरुतत्वावरती आणि त्या परमात्म्याच्या नियमावरती त्याच्या तो जो करतोय हे योग्य याच्यावरती आपला विश्वास हवा. आपण केवळ आपल्या जीवनामध्ये जर चांगल्या घटना झाल्या तर भगवंताचा अस्तित्व मान्य करतो. पण थोडंसं इकडं उणंधुणं झालं तर आपण लगेच म्हणतो की त्यात मी एवढं सर्व करून त्या भगवंतानी माझ्यावरती भेद केला आणि मला या खाईत ढकललं. पण तसं नाही आहे. प्रत्येक मनुष्य हा पूर्व कर्माला, पूर्व प्रारब्धाला हा बांधील असतो आणि ते कर्म आणि ते प्रारब्ध संचितात राहतं आणि ह्या जन्मी आपल्यासमोर प्रारब्ध म्हणून उभं राहतं. म्हणून नेहमी आपल्या जीवनामधल्या घडणाऱ्या घटना ह्या योग्य आहेत ह्याची आपल्याला खात्री हवी. वैद्यराजांनी ते कुत्र्याचं केकटणं ह्याच्यावरनं ही गोष्टी म्हणजे कर्माचा सिद्धांताचं पुस्तक माझ्या हातात देणं, त्या अनुषंगाने मला अनेक गोष्टी सांगितल्या. ही एक गोष्ट आहे, अशा अनेक गोष्टी त्यांनी मला सांगितल्या आहेत. पण योग्य मार्गाने म्हणजे आपण जसं म्हणतो की आपल्याला एक मूक जनावर म्हणून एक मनामध्ये वाईट वाटतं. पण कर्माच्या नियमामध्ये इतकं कधीही चूक होत नाही की त्याच्यामध्ये तिथं त्यांनी दोष झाला किंवा चुकीची क्रिया घडली गेलेली आहे, तर असं कधीच होत नाही. पण ह्याच्यासाठी योग्य विचारधारा हवी आणि आपण पूर्वकर्म आणि पूर्व प्रारब्ध संचित हे मानायला हवं आणि स्वीकारायला हवं. तेव्हाच आपण उत्तम विचारांनी कुठल्याही प्रकारे परमेश्वराच्या बाबतीत किंतु परंतु न करता उत्तम मार्गावरती जाऊ शकतो. हे उदाहरणांवरती मुद्दामून सांगितलं, आत्ता मला आठवलं, कदाचित कोणाला उपयोगी पडू शकतं हे उदाहरण. श्रीराम.